कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। पादराजम शरणम प्रपद्ये। अध्याय 33। रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्री श्रीपादांनी स्वतःच करविला। कालिका वर्णन। मी श्री श्रीपादांची अनुज्ञा घेतली। श्री श्रीपादांनी आम्हाला निर्देश दिले, बाळांनो, तुम्ही येथून श्री पिठिकापुरास जावे। माझे मंगल आशीर्वाद तुमच्या सोबत रक्षणार्थ राहतील। श्री महागुरूंच्या आज्ञेच्या पालनार्थ मी आणि धर्मगुप्त कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोहोचलो। तेथे एका खडकावर श्री चरणांच्या पादमुद्रा पाहिल्या। श्री श्रीपाद या खडकावर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत असत। श्री चरणांची चरणकमले त्या खडकावर पाहून आम्हास आश्चर्य वाटले आणि आनंद झाला। आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोहोचलो। आम्ही एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने चालत होतो। त्या शेताच्या मालकाने आमचे आदराने स्वागत केले। त्यांनी खाण्यास मधुर फळे आणि पिण्यास गोड ताक दिले। त्या शेतकऱ्याचे नाव नरसिंह रायडू होते। त्यांनी आपल्या शेतामध्ये घर बांधले होते। त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी त्यांनी विनंती केली। आम्ही सहमत झालो। ते श्री चरणांचे लीला वैभव सांगू लागले। महोदय, माझे नाव नरसिंह रायडू आहे। मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो। मी बालपणी मातापिता गमावले। मामाच्या घरी माझे पालनपोषण झाले। माझी मामी फार भांडखोर होती। मला त्यांच्या घरी भरपूर शरीरश्रम करावे लागायचे। शेतात भरपूर काम होते। माझ्या मामास रमणी नावाची कन्या होती। त्या गावातील आमच्या नातेवाईकांच्या घरांमधील सर्व मुलींपेक्षा ती अधिक सुंदर होती। शिवाय ती सर्व सद्गुणांनी संपन्न होती। तिच्यात देवभक्ती होती। श्रीकृष्णाची ती आराध्य दैवत म्हणून उपासना करीत असे। जेव्हा माझी मामी मला शिळे अन्न द्यायची तेव्हा ती सहन करू शकत नसे। मला अत्यल्प अन्न मिळे व सौजन्य मुळीच मिळत नव्हते। काम व ताण फार होते। आमची रमणी आईचा डोळा चुकवून मला गोड फळे व गरमागरम अन्न देत असे। जर माझ्या मामीने ते पाहिले तर माझ्याबरोबर रमणीला तिच्याकडून फटके व धमक्या मिळायच्या। जरी माझे मामा चांगले होते तरी आपल्या बायकोला विरोध न करू शकणारे असे अक्षम होते। कधीकधी माझी मामी कापू जातीच्या इतर परिवारातील माझ्यापेक्षा बलवान तरुण युवकाकडून मला मार देववीत असे। प्रत्यक्षात मी दुर्बल होतो। या फटक्याने मी आणखीन खूप दुर्बल झालो। मी भित्राही खूप होतो। त्यामुळे शेजारीसुद्धा माझ्याकडे असमर्थ मुलगा म्हणून पाहत असत। माझ्यापेक्षा कमी वय असणाऱ्यांपेक्षाही मी हलक्या दर्जाचा बनलो। आमची रमणी खूप सुंदर असल्याने आमच्या गावातील कापू युवकांची तिच्याशी विवाह करण्याची तीव्र इच्छा होती। माझ्याकडे मालमत्ता किंवा रोकड नव्हती। माझे शरीर खूप दुर्बल होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी भित्रा होतो। माझे मामा श्रीमंत असून त्यांच्याकडे मालमत्ता होती। ते चांगल्या स्वभावाचे असले तरी लोभी होते। माझी मामी कजाग असली तरी स्तुती केल्यावर सहज फसत असे। आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी भगवान श्रीकृष्ण भगवानांजवळ प्रार्थना करीत असे। मध्यंतरीच्या काळात आमच्या गावात एक ढोंगी साधू आला। तो काली मातेचा उपासक असून भूत, भविष्य आणि वर्तमान सांगतो असा जोरदार प्रचार झाला। खरोखर त्याच्याजवळ काही शक्ती होत्या। त्याने लोकांना सांगितलेले भविष्य 100% खरे ठरत होते। आमच्या मामीला त्याने त्याच्या फसव्या शब्दांनी अनुचित प्रभावाखाली आणले। आमच्या घरात काली पूजेची त्याच्यासाठी तयारी करण्यात आली। त्याने रमणीची रोजच्या पूजेतील कृष्णाची मातीची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितले। माझ्या मामीने संमती दिली। आमची रमणी खूप रडली, पण व्यर्थ। त्या ढोंगी साधूने पूजेत सुरुवात केली। अनेक कोंबड्यांचे बळी देण्यात आले। कोंबड्यांच्या रक्ताने सारे देवघर माखून गेले व भयंकर दिसू लागले। काही मानवी कवट्या व स्मशान साधनेच्या विचित्र वस्तू घरात ठेवण्यात आल्या। परिवारातील सर्वांना त्याने असे विश्वासपूर्वक सांगितले की पूजा समाप्त झाल्यानंतर मोठे गुप्तधन दृश्य होईल व त्यामुळे संपूर्ण परिवार श्रीमंत होईल। त्या ढोंगी साधूला वशीकरण विद्या देखील ज्ञात होती। त्या विद्येच्या सहाय्याने आमच्या रमणीचे शीलहरण करण्याचे त्याने योजिले। त्याच्या विचित्र पूजा पद्धतीमुळे आमच्या रमणीची प्रकृती क्षीण होत गेली। ती विचित्रपणे वागू लागली। ती पूर्वीची राहिली नाही। ती मध्यरात्री रक्त पीत असे। ती अन्नाऐवजी फक्त रक्त पीत होती। ढोंगी साधू विश्वासाने परिवारात सांगत होता की तिच्या अंगात काली मातेने प्रवेश केला आहे आणि त्या कारणामुळे ती रक्त पीत आहे। काली माता निघून गेल्यावर ती पूर्ववत सामान्य स्थितीला येईल।
रक्त अर्पण केल्याशिवाय काली शांत होणार नाही व गुप्तधन मिळणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक बाब अतिभीषण होती. स्वयंपाकाची भांडी अचानक विहिरीत पडत होती. घरात इकडे तिकडे मानवी सांगाडे दिसत होते. मध्यरात्री विचित्र आकृत्या भयंकर आवाज करीत दिसत होत्या. आमचे सर्व घर स्मशानभूमीसारखे दिसत होते. आमचे मामा त्या लबाड साधूला घरातून निघून जा असे सांगण्या इतपत धीट नव्हते. थोडे दिवस त्रास सहन केले तर गुप्त खजिने मिळतील अशी आमच्या मामीला आशा होती. संपूर्ण स्थिती गोंधळाची व सैरभैर होती. एक रात्री तो ढोंगी साधू आमच्या रमणीजवळ जाऊन पोहोचला. त्याला वाटले की ती त्याच्या वशीकरणाच्या प्रभावाखाली असल्याने त्याची इच्छा तृप्त होईल. तो आमच्या रमणीजवळ आल्यावर ती जोरात ओरडली आणि घाबरल्याप्रमाणे एका लोखंडी वस्तूचा त्याच्या डोक्यावर प्रहार केला. आपण अशी कृती का केली हे तिला कळले नाही. त्या ढोंगी साधूलाही समजले नाही की त्याच्या नियंत्रणाखालील व्यक्ती इतक्या अचानकपणे अशा प्रकारे का वागली. श्री श्रीपादांचा दुःखार्तांच्या हाकेला प्रतिसाद. दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचक आमच्या घरी आला. आमची रमणी घराबाहेर आली व म्हणाली, येथे खूप भूते प्रेते व पिशाच्चे आहेत. ती तुम्ही हवे असल्यास भिक्षा म्हणून स्वीकारावीत. तो ब्राह्मण त्यास सहमत झाला. त्याचे मुखकमल शांत व तेजस्वी होते. दरम्यान आमचे मामा बाहेर आले. ते देखील म्हणाले, आमच्या घरातील परिस्थिती विस्कटलेली आहे. तुमची इच्छा असल्यास दक्षिणा म्हणून अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या दुष्ट शक्ती स्वीकाराव्यात. मग माझी मामीही येऊन मिळाली. ती म्हणाली, आमच्या घरी भिक्षा देण्यास काहीच नाही. तुमची इच्छा असल्यास आमच्या घरातील दारिद्र्य तुम्ही भिक्षा म्हणून स्वीकारू शकता. मीही घरात हजर होतो. मी म्हणालो, स्वामी, माझ्याकडे माझ्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेला एक चांदीचा ताईत आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही तो भिक्षा म्हणून स्वीकारू शकता. तो सहमत झाला व मी त्याला भिक्षा म्हणून तो चांदीचा ताईत दिला. दरम्यान ढोंगी साधू स्मशानातून काही मानवी कवट्या घेऊन आला. तो उपहासाने म्हणाला, अरे दरिद्री ब्राह्मणा, तुझी इच्छा असल्यास तू भिक्षा म्हणून ही नरकपाले घेऊ शकतोस. त्याने होकार दिला. अचानक आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला. तो ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूला सर्व अंगांची आग होत असल्याची भावना अनुभवास आली. त्या तेजाचा एक किरण आमच्या रमणीत प्रवेशला. ती निरोगी झाली. माझ्या मामीला पक्षाघाताचा झटका आला व तिची वाचा गेली. माझ्या मामांना भयंकर लकवा झाला. मला कमालीचे ध्येय आले. जणू काही माझ्या शरीरात नवीन बळ प्रवेशित झाले व मी खूप बलवान आहे असे मला वाटले. त्या मांत्रिकाच्या तोंडातून रक्त वाहू लागले आणि त्याच्या सर्व शक्ती गेल्या. दिव्य तेजाने मनुष्यरूप धारण केले. ते दिव्य रूप सर्व दुःखार्थांचे आश्रय, सकल देव व देवता यांचे रूप, आदि मध्य अंतरहित असे श्री श्रीपाद वल्लभ यांचे होते. कालिका वर्णन. श्रीचरण असे म्हणाले, वस्तुतः कालीमाता साधकातील लपलेल्या काम, क्रोध इत्यादी आसुरी शक्तींचा नाश करते. ती कोंबडे, बकरे आदी मागत नाही. प्राणमय जगतातील आसुरी शक्ती कालिका रूप धारण करून विविध प्रकारचे बळी मागतात. खरी कालिका माता प्रेम, शांती व करुणा यासारखे शुभ गुण धारण करते. प्राणमय जगातील आसुरी शक्ती, भूते व प्रेते हे क्षुद्र मांत्रिकांसमोर प्रगट होऊन ते अमुक अमुक देवता असल्याचे सांगतात. क्षुद्र मांत्रिक त्यांची उपासना करतात व जगाला अकथित त्रास घडवितात. जाणून घ्या की प्राणमय जगतातील विविध प्रकारच्या प्रेतात्म्यांना देखील देवतांची रूपे धारण करण्याचे सामर्थ्य असते, परंतु त्यांच्यात त्या देवतांच्या शक्ती नसतात. जेव्हा धर्म नीचतम स्तरावर येईल तेव्हा मी अवतार घेईन असे वचन दिले होते. त्या वचनानुसार हा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार झाला. या अवताराच्या प्रेम, शांती, करुणा व कृपा या शक्ती अनंत आहेत. आमचे घर पूर्णपणे शुद्ध झाले. ढोंगी साधूला हकलवून लावण्यात आले. आमच्या मामीचा पक्षाघात श्री चरणांच्या कृपेने हळूहळू बरा झाला. श्री श्रीपादांनी स्वहस्ताने आशीर्वाद दिले आणि माझा व रमणीचा विवाह पार पडला. तेव्हा त्यांचे वय प्रत्यक्षात केवळ 12 वर्षाचे होते. ते त्यावेळी पिटिकापुरममध्ये होते. ते या पंचदेव पहाडात आपल्या सूक्ष्म लीला देहाने होते. या कृपा अक्षता त्यांनी त्या दिवशी प्रदान केल्या होत्या. त्यांनी आम्हाला निर्देशित केले होते की भविष्यात धर्मगुप्त व शंकर भट्ट या ठिकाणी येतील आणि त्या कृपा आशीर्वादित अक्षतांमधील काही त्यांना दिल्या जाव्यात. हा कितीही लीलामय अवतार आहे हा. अध्याय 23 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र.
श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सवित्र काटक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दोजोपाति देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पिटिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।